गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हां चला, थोडंसं लेट यासाठी झालं, ते 12वीचं प्रॉब्लेम होतं एक मोठं. मग त्यांची बॅच संपली, ठीक आहे. मग ती बॅच संपल्यानंतर प्रॉब्लेम इनकम्प्लीट होतं, म्हणून मग मी त्याचं ते एवढं मोठं प्रॉब्लेम मग पुन्हा करायला परवडत नाही ना, वेळ जाते मग त्यात 10-15 मिनिटाचा. म्हणून मी ते प्रॉब्लेम जे आहे ते इनकम्प्लीट होतं, तर बॅच संपल्यानंतर त्याचा व्हिडिओ काढला, कंप्लीट केलं त्याला, त्याचा मी शिकवलं, वेदांनी व्हिडिओ काढला आणि म्हणून तो वेळ लागला. आलं लक्षात? हो सर. हां, असं हो आहे. सर. बरं, ठीक आहे. चांगली गोष्ट आहे, लक्षात आलं, हेच महत्वाचं असते. तर आता आपण काल डबल बॉन्ड पर्यंत आलो होतो. डबल बॉन्डचे स्ट्रक्चर्स आपण पाहिले होते. आता आपल्याला पाहायचं आहे ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड, ठीक आहे. आता हे ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये कालच्यासारखी डेफिनेशन लिहून टाका. द कोव्हॅलंट बॉन्ड विच इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन करा. जिथे 2 पेअर्स होतं ना काल, तिथे 3 पेअर्स करा. 3 पेअर्स, हे 2 कट मारायचं आणि त्याच्या ठिकाणी काय करायचं, 3 करा. लिहा लवकर लवकर डेफिनेशन, मी नाही लिहित आता इथे, तुम्हीच लिहा. The covalent bond which is formed by sharing of 3 pairs of electron between 2 atoms is called as triple covalent bond. त्याचे दोन एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. वेदन पाणी आणते प्यायला मला. त्याचे दोन एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, आणि ते 2 एक्झाम्पल दिले की मग होऊन जाते बरोबर. डेफिनेशन लिहून झाली की सांगा मला मग. चला घ्या रे पटपट. लिहिली का डेफिनेशन? हो सर. सर. आताचा मग होत म्हणा, तर कमीत कमी सांगत जा मला. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कोणाचं, N2 मॉलिक्यूल, नायट्रोजन मॉलिक्यूल. एक नायट्रोजन शिकवतो, ऍसिटिलीन शिकवतो, ठीक आहे. 2 शिकवतो तुम्हाला मी आता. आता इकडे लक्ष द्यायचं. ओके, पहा आता नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 आहे, 2 आणि 5 आहे, ठीक आहे. आपल्या भाषेतही लिहू शकतो आपण. हे लिहिण्याची सवय पाडा आता तुम्ही. 1s2 2s2 2p, किती 7 पाहिजे ना, 3, ठीक आहे. हे झाली फर्स्ट ऑर्बिट, हे झाली सेकंड ऑर्बिट. सेकंड मध्ये 5 आहे, फर्स्ट मध्ये 2 आहे. ओके, चला. आता हे 5 म्हणजे कसे असतात, हे असे असतात. हे झाली पेअर आणि हे झाले 3 अनपेअर्ड. 1 2 3 असे. मान्य आहे तुम्हाला हे? मग आता इकडे पहा, नायट्रोजन. आता हे इलेक्ट्रॉन आपण असे हे करून टाकू. 2 1 2 3 हे 5 आहे. मला माहित नाही कसं बनणार आहे, काय बनणार आहे. आय डोंट नो. मला ते आता शिकावं लागेल की मी डबल ट्रिपल कसा बनवायचा. आता असं जर असलं, आता इकडे लक्ष द्या. मी समोरचा जो टॉपिक आहे ना, त्यातले 1-2 रूल तुम्हाला इथं आता शिकून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पहिला रूल असा असते की जेव्हा आपण स्ट्रक्चर बनवतो तेव्हा असे ॲटम लिहायचे, ॲटम लिखने के, और उसके जो इलेक्ट्रॉन्स है जैसा भी है, जो पेयर में उसको पेयर में लिखो, और जो अनपेयर्ड है उसको अनपेयर्ड लिखो. ऐसे, ये अनपेयर्ड है, अकेले अकेले मतलब अनपेयर्ड है, ये पेयर्ड है, उसको लिख डालो. अब उनको लिखना इस हिसाब से पहले कि वो सिंगल बॉन्ड बना सके.
अब अगर ऐसे सिंगल बॉन्ड बन गया, ये दोनों के बीच में सिंगल बॉन्ड बनेगा. समोरचा रूल सांगून राहिलो, त्याच्यातच ऍडजस्ट करतो आम्ही आता, म्हणजे समोरचाही टॉपिक अर्धा तुमचा कंप्लीट होऊन जाए. ठीक है. अगर ये सिंगल बॉन्ड के हिसाब से लिखा मैंने, अब ऐसा अगर मैंने किया तो देखो ऑक्टेट कंप्लीट होता क्या इसका, 2 3 2 3 4 5 6 होते, मतलब ऑक्टेट कंप्लीट नहीं होता, इसलिए ये लिखना मेरा रॉन्ग है. ठीक है ना. ऑक्टेट मतलब 8 होने चाहिए, तो ये लिखना मेरा रॉन्ग है. फिर मैं अब क्या करता हूं, एक इलेक्ट्रॉन यहां पे और लिखता हूं, और इसका एक इलेक्ट्रॉन यहां का यहां पे लिखता हूं. अगर मैंने ऐसे किया, ठीक है, इलेक्ट्रॉन 5 है, यहां का सिर्फ इसके साथ में लिखा. अब मैंने अगर ऐसे किया तो देखो ऑक्टेट कंप्लीट होता क्या है, तो 2 2 4 6 7 ही हो रहे, मतलब अभी भी ऑक्टेट कंप्लीट नहीं हो रहा है, मतलब मेरा ये भी लिखना क्या है, रॉन्ग है. ठीक है. पहले मैंने सिंगल बॉन्ड के हिसाब से लिखा, ऑक्टेट कंप्लीट नहीं हुआ, इसलिए फिर मैंने डबल बॉन्ड के हिसाब से लिखा. अब ये डबल बॉन्ड के हिसाब से ये 2 पेयर शेयर हो गई तो डबल बॉन्ड बन जाएगा, लेकिन फिर भी ऑक्टेट कंप्लीट नहीं हुआ. इसका मतलब यह है कि ये भी बात नहीं हो रही बराबर. तो अभी मैं क्या करूंगा, और एक इलेक्ट्रॉन इधर ले लूंगा, ये भी इलेक्ट्रॉन इधर ले लूंगा. अब मैंने 3 बॉन्ड के हिसाब से, ट्रिपल बॉन्ड के हिसाब से बनाया उसको. अब मैं अगर देखूंगा तो अब होता क्या, ऑक्टेट कंप्लीट देखो, 3 3 6 प्लस 2 8, और इसका देख लो, अब एक का हो गया, दूसरा भी देख लो, होता क्या कंप्लीट, तो 3 3 6 प्लस 2 8 अब हो जाता. मतलब ये हुआ. पहा किती व्यवस्थित असते ते, म्हणजे लक्षात कसं येते. आपण सिंगल बॉन्ड कधी बनवायचा, डबल नहीं रहते ना, एग्जाम्पल ध्यान में नहीं रहती, इसलिए फिर गड़बड़ होती. जैसे अब मैं और एक एग्जाम्पल देता तुमको, क्लोरीन ले लो. चलो, क्लोरीन के आउटर मोस्ट में 7 है ऐसे. ठीक है. क्लोरीन के आउटर मोस्ट में ऐसे 7 है. कोण आहे रे, नवीन असन, क्लास नंतर करा म्हणा फोन. हाँ, ये ऐसा है. ठीक है. क्लोरीन का एग्जाम्पल, तो यहां पे मैंने उसको सिंगल बॉन्ड के हिसाब से लिखा. अब ये सिंगल बॉन्ड के हिसाब से है, तो इसको अगर मैं देखूं तो ऑक्टेट कंप्लीट हो जाता, कि देख लो, ये 7 है और 1 है, ऑक्टेट कंप्लीट झालं, सिंगल बॉन्ड मध्येच कंप्लीट झाला ऑक्टेटचा. म्हणजे याचा अर्थ सीएल सीएल मध्ये कोणता बॉन्ड बनते, क्लोरीन सिंगल बॉन्ड बनते. कन्फर्म झाली गोष्ट ती. ठीक है. अब ये जो रूल है ऑक्टेट रूल, ये सभी के लिए लागू होता है ऐसा भी नहीं, कुछ ऐसे भी स्ट्रक्चर है कि जिसके लिए ऑक्टेट रूल अप्लीकेबल नहीं है. ठीक है. तो वो बाद में बताता मैं तुमको. चलो, ये हो गया. अब एखादा सेकंड बॉन्ड का एग्जांपल लेंगे अपन, डबल बॉन्ड वाला ऑक्सीजन का लेंगे. चलो, ऑक्सीजन की आउटर मोस्ट में हमारे ऐसे इलेक्ट्रॉन है, 6 इलेक्ट्रॉन है, 2 6 है उसका. तो ये हमारा ऑक्सीजन का आउटर मोस्ट का इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन हो गया, वैलेंस शेल. अब मैंने इसको सिंगल बॉन्ड के हिसाब से लिखा है. देखो, सिंगल बॉन्ड के हिसाब से एक ही पेयर है. अब देखो ऑक्टेट कंप्लीट होता क्या है, 2 2 4 2 6 और 7, मतलब नहीं होता. अगर ऑक्टेट कंप्लीट नहीं होता, इसका मतलब ये गलत है, ये जो सिचुएशन है गलत है. तो ये इलेक्ट्रॉन को मैं यहाँ पे दूंगा, और इसका ये इधर ले लूंगा ऐसे. अब अगर मैं देखूं तो ऑक्टेट कंप्लीट होता है क्या, देखो 2 2 4 2 6 और 2 8. तो इस प्रकार से उसको सोचना पड़ता. ठीक आहे. हे समोरच्या टॉपिकच्या 2-3 स्टेप आता याच्यात आलेलंच आहे, म्हणून मी तुम्हाला सांगून दिले. ते असतं. आता नाइट्रोजनचं पुन्हा एकदा ऐकून घ्या, तर मोकळं करू आपण त्याला. अभी नाइट्रोजन ऐसा है, जो पेयर में है वो पेयर में लिखो, जो अनपेयर्ड है वो अनपेयर्ड लिखो. ठीक है. तो एक ही पेयर है, ये यहाँ पे लिख दिया. अनपेयर्ड 3 ऐसे लिख दिया मैंने, प्लस दूसरा नाइट्रोजन, उसके 3 ऐसे अगर अलग अलग लिख दिया, तो ये सिचुएशन आ गई मेरी अब सिंगल बॉन्ड की. सिंगल बॉन्ड से ऑक्टेट कंप्लीट नहीं होता, 2 3 4 5 6 हो जाते. अभी भी 2 इलेक्ट्रॉन की कमी है, मतलब इससे नहीं होता. फिर एक इसका और एक इसका इधर डाल दिया. फिर देखो 2 2 4 2 6 और 2 6 और 1 7 ही हो गए. नहीं हो रहा, फिर भी एक लास्ट वाला इधर डाल दो, इसका इधर डाल दो. अब देखो, अब हो गए बरोबर 8. ये निकाल लो यहाँ पे. आई बात समझ में. तो इस प्रकार से करना है तुम लोगों को, थोड़ा सा सोचना है. चलो लास्ट. हाँ, ओके. तो ऐसे लिख दिया मैं डायरेक्ट. अब मैंने चेक ही कर लिया, तो मैं ऐसे लिखूंगा. ठीक है. ये हो गया 2 7 प्लस ये नाइट्रोजन मेरा 2 7, इससे बन गया हमारा, ये अब ट्रिपल बॉन्ड है, तो इसको हम इस प्रकार से लिखेंगे. ये नाइट्रोजन की पेयर, ये हो गए 3 अनपेयर्ड,
ये दूसरे नाइट्रोजन के 3 अनपेयर्ड, थोड़ा सा दूर लिखो, ये होगी लोन पेयर, इसको बनाओ ऐसा और इसको बनाओ ऐसा, ये हो गई तुम्हारी 3 शेयर्ड पेयर, 3 शेयर्ड पेयर ऑफ इलेक्ट्रॉन। ठीक है, तो इसको मैं ऐसे लिख सकता हूं, n ट्रिपल बॉन्ड बनेगा, ट्रिपल बॉन्ड रिप्रेजेंटेड बाय 3 वर्टिकल लाइन, सिंगल बॉन्ड 1 वर्टिकल लाइन, डबल बॉन्ड 2 वर्टिकल लाइन और ट्रिपल बॉन्ड 3 वर्टिकल लाइन। एग्जाम्पल किसी का भी किसी को नहीं दे सकते तुम लोग, ठीक है ना, एग्जाम्पल जो है वो किसी का भी किसी को नहीं दे सकते। सिंगल बॉन्ड अगर तुम ऑक्सीजन में देंगे तो फिर वो वैसा नहीं, O2 में सिंगल बॉन्ड नहीं होगा, O2 में डबल बॉन्ड नहीं होगा, मैंने अब बताया तुमको रूल कैसे रहता हो, तो उसके हिसाब से रहता सब कुछ। चलो बनाओ जल्दी से, खत्म मारो, एक एग्जाम्पल और लेना है मुझे। पडणं पडता, कंटिन्युअसली वाचत राहा लागते, जितकं वाचत राहा ना, आता पहिला लेसन शिकवला, महत्वाचं आहे, वाचत राहतं त्याला, रिपीट 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 वाचत राहाल, महत्वाच्या गोष्टी अंडरलाईन करून घ्यायच्या, हायलायटर पेन असतो 10-15 रुपयाचा भेटतो काहीतरी, 20चा भेटेल, तो घेऊन त्याला हायलाईट करत राहायचं, वाचत राहायचं, टेक्स्टबुक म्हणतो मी, टेक्स्टबुक जेवढं वाचाल तेवढे तुम्ही जास्त प्रिपेअर व्हाल फॉर द एंट्रन्स, टेक्स्टबुकवरच डिपेंड आहे सगळं, ठीक आहे ना, टेक्स्टबुक जितकं जास्त वाचाल तितका जास्त फायदा असते, आणि ज्या गोष्टी टेक्स्टबुक मधून समजत नहीं, त्या आम्हाला विचारायचं, आम्ही सांगायला तयार आहोत। तो जितना ज्यादा टेक्स्टबुक पढ़ेंगे और जितना ज्यादा उसकी राइटिंग प्रैक्टिस करते रहेंगे, जितना ज्यादा हायलाइट करके रखेंगे, बार बार पुस्तक उघडलं, हायलाइट जर करून ठेवलेलं असलं असं, आणि ते नेमकं ते पेज उघडलं की बरोबर ते दिसते, ते वाचून टाकायचं, जेव्हा नजर पडली तेव्हा वाचून टाकायचं, असं करत 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 हे जे पोरं आहे ना 720 पैकी नीट मध्ये 715, 720 पैकी 720 मार्क घेणारे जे पोरं आहेत ना, हे असेच करत असतात। प्रॅक्टिस पाहिजे, लहान लहान गोष्टी सॉल्व्ह करून पाहिजे, पटपट पटपट सॉल्व्ह करता आलं पाहिजे, तर ते होते सगळं। आता कसं आहे की ह्या पण अमोरासमोर नाही, तो एक मोठा प्रॉब्लेम आहे आपल्यासोबत आता सध्याच्या काळात, बरं पाहू। आणि पुस्तक वाचा, पण टेक्स्टबुक वाचा, जेवढं टेक्स्टबुक वाचाल तेवढा फायदा, मी मागच म्हटलं, एका एका लेसनचे 150 MCQ काढायचे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ठीक आहे ना, 11 च्या प्रत्येक लेसनचे प्रत्येक विषयाचे 150 MCQ काढायचे जवळपास, MCQ 150 MCQ काढले आणि ते सॉल्व्ह केले की तुम्हाला ते जे काही JEE एंट्रन्स नीट्स आहे त्यातले 90% च्या वर क्वेश्चन भेटून जातात, 150 MCQ मध्ये 90% च्या वरच भेटते, येते लक्षात। म्हणून कसं टेक्स्टबुक वाचत राहा लागते कंटिन्युअसली, जो टेक्स्टबुक वाचन, जो लिहून पाहिल, प्रॅक्टिस करेल, तो टिकते समोर। हे 10वी सारखं नाही आहे, 10वीत मला इतके पर्सेंटेज भेटले म्हणून मी खूप महान झालो आणि मग मी हे करणार, तसं होत नसतं याच्यात, एवढं लक्षात ठेवजा माझ्या बोलणं, ठीक आहे। असो, आता मी तुम्हाला सांगतोय नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ लिया, फॉर्मेशन ऑफ ऍसिटिलीन मॉलिक्यूल, ऍसिटिलीन, ठीक आहे, इथाइन म्हणतात त्याला मॉलिक्यूल, ओके। तर आता पहा, कार्बन आहे, त्याचा फॉर्म्युला आहे C2H2, इथे लिहून ठेवू का, इकडे लिहितो साईडने काय, म्हणजे बरं राहील, C2H2 त्याचा फॉर्म्युला असते, सगळं शिकायचं आपल्याला। आता हा लेसन झाला कंप्लीट की हेच शिकवतो मी, हायब्रिडायझेशन झालं, मला एक याच्यातला मेन टॉपिक शिकवायचा हायब्रिडायझेशन, ते हायब्रिडायझेशन झालं की बस मग मी याच्यावर लागणार आहे, धडाधड शिकवणार आहे तुम्हाला। चला ओके, चला, तर आता कार्बन आहे, कार्बन विथ ॲटॉमिक नंबर 2 आणि 4, तर 2 आणि 4 झालं, आणि हायड्रोजन इक्वल टू 1, ठीक आहे। आता 2 आणि 4 मी तुम्हाला थोड़ा एक क्लियर करून देतो इथे, इधर मेरे तरफ ध्यान दो, 2 और 4 का कैसा रहता है वो भी मैं तुम लोगों को क्लियर कर देता हूँ, 1s2 2s2 2p2, लाइक दैट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन है उसका। हम लोगों को जरूरत बेटा आउटर मोस्ट की रहती, सिर्फ इनर ऑर्बिट में क्या है उससे हमको कोई फर्क नहीं पड़ता। अब यहाँ पे देखो, ठीक है, एक थ्योरी है
उस थेरी के अनुसार अकॉर्डिंग टू, आम्ही त्याला एमओ थेरी म्हणतो, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. ठीक है. तो अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, जितने अनपेयर्ड इलेक्ट्रॉन रहते हैं उतने ही वो बॉन्ड बना सकता है. जितने अनपेयर्ड इलेक्ट्रॉन रहते हैं आउटर मोस्ट में उतने ही बॉन्ड बना सकता है. अब उस हिसाब से देखा जाए तो कार्बन के पास 2 अनपेयर्ड है, मतलब कार्बन 2 बॉन्ड बनाने को ना, लेकिन कार्बन बना था 4 बॉन्ड. अब यहाँ पे 2 अनपेयर्ड है तो कार्बन ने 2 बॉन्ड बनाने चाहिए, लेकिन कार्बन के पास कार्बन की जो वैलेंसी है वो 4 है. तो होता क्या है वो सब मैं अभी 2 मिनट में बता रहा हूं. ये जो 2s का इलेक्ट्रॉन है ना, ये एक्साइट होके यहाँ पे जाता है. ये जो है इसे बोला जाता है ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे सगळं हायब्रिडायझेशन मध्ये शिकवणार आहे, चिंता करू नका. फक्त आता ते आलेला आहे वेळ म्हणून सांगून देतो. म्हणून मग आता ये यहाँ का एक इलेक्ट्रॉन यहाँ पे जाता है, इसलिए 2s में 1 रहेगा और 2p में 3 हो जाएंगे. तो ये 2s में 1 इलेक्ट्रॉन और 2p में ये 3 इलेक्ट्रॉन. 1 2 3. अब देखो कितने अनपेयर्ड हो गए, 4. इसको बोलते हैं एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन. ये ग्राउंड स्टेट है. अब हमने बोले थे, देखो बाल्मर वगैरह सीरीज बोले थे हमने, तो एक ऑर्बिट में से इलेक्ट्रॉन या फिर एक ऑर्बिटल में से इलेक्ट्रॉन दूसरे में शिफ्ट होता है, तब वो एनर्जी गेन करता है वगैरह वगैरह बोललो होतो ना आपण. आठवते का? हो. हा, बस तोच हो concept आहे सर. बाळांनो. हा, ते बघ कसं कामात पडते. हे असं असते ते. आलं लक्षात? याला एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात. आपण तेव्हा हा शब्द वापरला होता, एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, चलो उसका आज काम नहीं है, वो बाद में देखेंगे. चलो. और हाइड्रोजन का तो 1 है, 1 है तो फिर 1 है, 1s1, उसका तो कोई मैटर ही नहीं है. अब कार्बन के 4 है मेरे पास. अगर वो 4 मैंने ऐसे लिखा, वापस से एक बार रूल बता रहा हूं. ठीक है. कार्बन के 4 है, ऐसे 2 कार्बन है, C2H2, एक हाइड्रोजन इधर से है और एक हाइड्रोजन इधर से है. ऐसा फिलहाल में स्ट्रक्चर है मेरे पास. अगर इस हिसाब से जाऊं मैं तो देखो कंप्लीट होता क्या, 8 कंप्लीट होती क्या, देखो 1 2 3 4 5 6 ही है, नहीं होते. बरोबर है, 2 की कमी है. फिर सिंगल बॉन्ड से नहीं बनता कार्बन कार्बन में, तो कार्बन में मैं डबल बॉन्ड बनाऊंगा, फिर भी नहीं होता. ये 2 4 6 और 7 ही हो गए. इसका मतलब यह है कि कार्बन कार्बन में क्या होना है, ट्रिपल बॉन्ड. ठीक है. तो अशी सिच्युएशन राहते. पुन्हा लिहितो एक वेळा. सिच्युएशन ऐसी रहेंगी, हाइड्रोजन 1 प्लस कार्बन 3, एक इधर से हाइड्रोजन के साथ में बॉन्ड बनाने के लिए एक, ये 3 हो गए कार्बन के साथ में, प्लस ये 3. ठीक है. प्लस ये हो गया क्लियर. असं राहील ते. अभी इसके नीचे वगैरह कुछ लिखते नहीं अपन जान. अभी इसको बरोबर लिख डालो प्लस निकाल के. हे झालं तुमचं हाइड्रोजनचं ड्यूप्लेट. ठीक है, हाइड्रोजन का ड्यूप्लेट. अब यहाँ पे मैं निकालूंगा कार्बन दूसरा और इधर हाइड्रोजन. ये वापस से हाइड्रोजन का ड्यूप्लेट. अब ये हो गया तुम्हारा एक कार्बन का ऑक्टेट और ये हो गया तुम्हारा दूसरे कार्बन का ऑक्टेट. इधर हो गई शेयर्ड 3 शेयर्ड पेयर, 3 शेयर्ड पेयर्स ऑफ इलेक्ट्रॉन. मतलब ये कुछ इस प्रकार से होगा, हाइड्रोजन सिंगल बॉन्ड कार्बन, ट्रिपल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड हाइड्रोजन, हाइड्रोजन सिंगल बॉन्ड कार्बन, ये वाला कार्बन 1 2 3 3 पेयर है, तो ट्रिपल बॉन्ड ये हाइड्रोजन. तो कुछ इस प्रकार से है वो. किती वाजले रे बा? वाजले किती येतं बा? ठीक आहे ना. आलं का लक्षात आहे? ए बच्चा वरटी. हो सर. हे असं आहे. बरं ठीक आहे, इतकंही नका म्हणत जो एकदम. एक तर तुमचे आवाज नीट कामाचे सुर म्हणजे ते निवडच काहीतरी करता तुम्ही.
उलटी झाल्यासारखं. तर असो, आता हे आपल्या इथे मल्टीपल बॉन्ड वगैरह सगळं संपलं. ठीक है, कोवैलेंट खत्म हो गया तुम्हारा, उसके बाद में आयोनिक खत्म हो गया. अब इसकी कुछ आगे है स्टेप्स वगैरह, भी 5-6 मिनट टाइम है थोड़ा सा. तो अब मैं एक काम करूंगा, स्टेप्स वगैरह तुमको अब मैं कल बता दूंगा, आज के दिन रहने दो, अभी थोड़ा टाइम ही हो गया था मुझे. ठीक है, तो कल से मैं कंटिन्यू करूंगा इसको. ठीक है, उद्याला कंटिन्यू करेल, आता नाही घेत. चला.